तुमचा मोबाईल कधी मुख्याच्या वेळी हरवला किंवा चोरीला गेलाय का? मोबाईल ही आज आपल्या सगळ्यांसाठी किती महत्त्वाची गोष्ट आहे ना. आणि मोबाईलचा डेटा किंवा मोबाईल जर चोरीला गेला तर काय करा? तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का? चला बघूयात हा व्हिडिओ. नमस्कार. आजचा व्हिडिओ आहे खास आणि नक्की बघा, कारण आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींपैकी एक अनुभव माझा मी शेअर करणार आहे. मागच्या वर्षी जानेवारी महिन्याचाच दुसरा दिवस होता आणि मी माझ्या कामासाठी एका बसमधनं ट्रॅव्हल करून सिटीमध्येच एका प्राईम लोकेशनला स्टेशनजवळ उतरले आणि माझ्या पाठची व्यक्ती ज्या लगबगीने मला क्रॉस करून पुढे गेले ना, समहाऊ मला काहीतरी वेगळं वाटलं आणि म्हणून माझं पहिली गोष्ट घडली ती मी माझा फोन बघण्यासाठी पर्समध्ये हात घातला. म्हणजे अजूनही मला माझा फोन असा सतत हातात कॅरी करण्याची सवय नाही आहे, तो कायम पर्समध्ये बॅकपॅकमध्येच असतो. तर त्या फोनला बघायला मी हात घातला आणि जनरली आम्हा मुलींच्या पर्समध्ये इतक्या सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळे शोधत होते कदाचित चुकून खाली गेलाय का वगैरे बघत होते आणि फोन काही हाताला लागे ना तोपर्यंत बसमधली सगळी माणसं उतरली. समोर कंडक्टर होते, तर कंडक्टर काकांना सांगून माझ्या नंबरवरती फोन करायला लावला. रिंग वाजत होती पण अर्थात आम्हाला ऐकू येत नव्हती आणि 2-4 रिंग वाजल्यानंतर फोन स्विच ऑफ झाला. मी तो माणूस ज्या व्यक्तीने मी जाताना बघितलं पाठमोरं, त्याला बघण्याचा पण शोधण्याचा पण प्रयत्न केला पण तोही काही दिसला नाही आणि मग हे नक्की झालं की फोन चोरीलाच गेलेला आहे आणि तो पण इतक्या मोक्याच्या क्षणी चोरीला गेला की अगदी 3 दिवसांवर माझी एक्झाम होती. माझे सगळे रेकॉर्डेड सेशन्स, माझे सगळे PDFs, माझ्या अभ्यासाच्या नोट्स, माझे स्क्रिप्ट लिहिलेल्या मोबाईलमध्ये शूटचे एडिट करायचे व्हिडिओज, सगळ्या गोष्टी त्यात होत्या. आणि अशा मोक्याच्या वेळी ज्यावेळी फोन चोरीला जातो त्यावेळी खऱ्या अर्थाने बँड वाजणं याचा अर्थ काय असतो याची आपण प्रचिती घेतो आयुष्यामध्ये. आणि फोन चोरीला गेल्याचं कन्फर्म झालं, त्यामुळे मी पोलीस स्टेशनला गेले आणि पोलिसांकडे गेल्यानंतर मला त्यांनी FIR करण्याच्या ऐवजी CIR मध्ये कंप्लेंट रजिस्टर करायला सांगितली. त्याप्रमाणे कंप्लेंट केली आणि मग म्हटलं की ज्या एरियात मी उतरले तिकडे सिग्नल, आजूबाजूला CCTV होतं, तर आपण CCTV फुटेज बघूया, ॲटलिस्ट मी त्या माणसाला ओळखण्याचा प्रयत्न करते. तर मग कंट्रोल रूममध्ये गेले आणि मग सगळे CCTV फुटेजेस चेक करत होतो आणि बघता काही CCTV फुटेजेस नाही आहेत किंवा बंद आहेत CCTV असं लक्षात आलं. मग त्यांनी एक्सपर्टला फोन केला आणि मग त्यांनी सांगितलं की रस्त्याचं जे खोदकाम चालू आहे तर त्याच्या केबल्स कट झालेल्या आहेत, त्यामुळे ते बंद आहेत. आता खरं तर ते काम तिथे 8 ते 10 दिवसांपासून चालू होतं आणि पोलिसांना याची कल्पनाच नव्हती की ह्या प्राईम लोकेशनचं CCTV 8-10 दिवसांपासून बंद आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या केबल्स किंवा त्याचं सप्लाय हे सगळं महानगरपालिकेच्या स्कोपमध्ये आहे आणि पोलिसांच्या स्कोपमध्ये फक्त त्याच्या CCTV फुटेजला चेक करणं, की गरज आहे तेव्हा ते फुटेज काढून देणं, एवढाच त्यांचा स्कोप आहे. तर अशा गोष्टी आपल्याकडे घडतात पण काही करू शकत नाही. मग मी त्यांना म्हटलं की आता आजूबाजूचे जे दुकानं आहेत तिथे हल्ली प्रत्येक दुकानांमध्ये CCTV बाहेरच्या अँगलने एकतरी लावलेला असतो, कदाचित त्याच्यामध्ये कोणीतरी आयडेंटिफाय होऊ शकेल. मग त्यांना माझ्याबरोबर यावं लागलं. आम्ही 4-5 दुकानं चेक केली, CCTV चेक केले, पण अनफॉर्च्युनेटली त्या पर्टिक्युलर स्पॉटला कुठल्याच CCTVने कव्हर केलेलं नव्हतं. मग मला स्ट्राईक झालं की मी ज्या बसमधनं आले त्या बसमध्ये सुद्धा CCTV होता आणि त्या कंडक्टर काकांच्याच फोनवरनं मी माझ्या घरीसुद्धा कॉन्टॅक्ट केलेला. मग त्यांच्या नंबरवरनं पोलिसांच्या माध्यमातून त्यांना कॉल केला. मग त्यांच्या टेक्निकल टीमची जी लोकं आहेत त्यांचे नंबर्स घेतले. पोलिसांनी 1-2दा फॉलोअप केला, त्यांचे रिस्पॉन्स आले नाही. मग मी फॉलोअप केला आणि मग त्याच्यातनं कळलं त्यांच्या टेक्निकल हेडशी बोलल्यानंतर की त्या बसचा CCTVचा DVR म्हणजे डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर हा 8-10 दिवसांपासून मेंटेनन्ससाठी काढलेला होता. म्हणजे रस्त्यावरचे आणि बसमधले दोन्ही CCTVचे फुटेजेस अवेलेबल झाले नाहीत. आता मजा अशी आहे की त्याच पिरियडमध्ये एक्झॅक्टली त्याच आठवड्यामध्ये जवळपास एका सेलिब्रिटीचा की कोणाचा तरी फोन चोरीला गेला होता, जो फोन शोधण्यासाठी 6-7 टीम करण्यात आला आणि 2-3 दिवसांमध्ये काहीतरी तो फोन शोधला होता. आता माझ्या अशा फाजील अपेक्षा नव्हत्या. आपण सर्वसामान्य माणसं आहोत, आपण थोडे सेलिब्रिटी किंवा कोणाची मुलं आहोत की आपल्या फोनसाठी इतके कष्ट होतील. मला फक्त एवढं वाटत होतं की आता आपले सिस्टम इतकी अद्ययावत झालेली आहेत, फोन ट्रेस केले जाऊ शकतात, तर वर्षभरात तरी अजूनपर्यंत माझा फोन मिळाला नाही आहे. आणि ह्यातनंच मला आणखी एक गोष्ट आठवली की अगदी माझा पहिला फोन जो होता, आय थिंक Nokia 15 की काहीतरी होता तो. दादरमध्ये मी ट्रॅव्हल करत होते बसमधनं, 10-10:30 काहीतरी वाजले असतील आणि बसमधनं उतरले आणि मला लक्षात आलं की फोन चोरीला गेला आहे. आणि
तेव्हा सुद्धा मी अशाच पद्धतीत तिथल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. तेव्हा FIR वगैरे करायची पद्धत नव्हती त्या फोनसाठी. एक फॉर्म दिला जायचा. तसं त्यांनी माझ्याकडनं तो फॉर्म भरून घेतला आणि मला असं घाबरतच मी त्यांना विचारलं, की इथे येणं तर दरवेळी शक्य नाही आहे, तर तुमचा नंबर किंवा पोलीस स्टेशनचा नंबर द्याल का? मी फॉलोअप कसा करू शकेन? तर मग त्यांनी स्वतःहून लागलीच त्यांचा मोबाईल नंबर दिला आणि मला खूप हायसं वाटलं, की अरे वा, इतकं छान, इतकं फ्रेंडली. कारण पासपोर्ट व्हेरिफिकेशनशिवाय कधी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचा प्रश्नच आला नव्हता. त्यामुळे थोडीशी भीतीच होती मनामध्ये. पण त्यांनी इतकं इझिली नंबर दिला, सो आय वॉज हॅपी. आणि मग मी दुसऱ्या आठवड्यात त्यांना फोन केला, की काही प्रोग्रेस आहे का, काही फोनचं काही माहिती पडली का वगैरे. मग त्यांनी मला म्हटलं, की मॅडम इकडे ना आत्ताच एक चोरी झाली आहे आणि मी त्याचाच तपास करतोय. मग काय करू, मी चोरीचा तपास करू की तुमचा मोबाईल शोधू? तर मी म्हटलं ठीक आहे, चोरी झाली आहे तर तुम्ही ते शोधा. मग मी 10-15 दिवसांनी परत फोन केला. तर ते म्हणाले, मॅडम इथे मर्डरची केस आहे, मी मर्डरची केस हँडल करतोय. काय करायला हवं, तुमचा मोबाईल शोधायला हवा की मर्डरच्या केस हँडल करायला हव्या? म्हटलं तेही तुमचं कामच आहे, हेही तुमचं कामच आहे. पण मग तिथे मला अक्कल आली, की मला कळून चुकलं, की आता आणखी फॉलोअप करण्यात अर्थ नाही. आणि त्यानंतर मी तो फॉलोअप केला नाही. पण तेव्हा आपल्या यंत्रणा इतक्या अद्ययावत नव्हत्या. बेसिक फोन होते, त्याला अँड्रॉइड नव्हतं, ते सर्चेबल नव्हते. आता फोन ट्रेस करता येऊ शकतात. या सगळ्या अनुभवातून मी काही गोष्टी तुम्हाला प्रकर्षाने इथे सांगू इच्छिते. एक म्हणजे जर तुमचा फोन चोरीला गेला आहे आणि तुम्हाला खात्री आहे की तुमचा फोन चोरीला गेला, तर त्याच्यासाठी FIR करा. CIR मध्ये कंप्लेंट रजिस्टर करणं हा त्या पुढच्या प्रोसेसचा भाग आहे. पण FIRच केली नाही तर त्याचा शोध किती लागेल याची काही कल्पना नाही मला. हे झालं फोन चोरीला गेल्यानंतर. तुमच्या सुदैवाने जर CCTV फुटेजेस वगैरे मिळाले तर इट्स वेल अँड फाईन. जर नाही तर आपण काहीच करू शकत नाही. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या फोनमधले काही सेटिंग्स, लाईक फोन स्विच ऑफ करण्यासाठी जर आपण पासवर्ड किंवा लॉक प्रोटेक्शन टाकलं तर आपला फोन इमिजिएटली कोणी स्विच ऑफ करू शकणार नाही आणि त्यामुळे आपल्याला थोडा वेळ मिळतो. टिल द टाईम त्या मोबाईलची बॅटरी ड्रेन होईपर्यंत तो फोन सर्च करता येऊ शकतो. आता त्यातही बरेच अद्ययावत चोरीचेही प्रकार निघाले, त्यामुळे लागलीच फोन फॉर्मॅट केला जातो. अशा बऱ्याचशा गोष्टी घडू शकतात. पण एक सेफ्टी मेजर म्हणून आपण हे नक्की सेटिंग करू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या गुगल अकाउंटच्या माध्यमातून कुठल्याही दुसऱ्या डिव्हाइसवरनं आपण फाइंड माय डिव्हाइस करू शकतो. आता माझ्या केसमध्ये माझा डिव्हाइस स्विच ऑफ झालेला असल्यामुळे तो ट्रेस करणं पॉसिबल झालं नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी परिपूर्ण नाही आहेत. पण एक सेफ्टी मेजर म्हणून आपण त्या नक्कीच पाळायला हव्या आणि कदाचित त्यातनं काही केसेसमध्ये फायदा होऊ शकतो. या सगळ्या गोष्टी परिपूर्ण नाही आहेत. म्हणजे आपण टॅक्स भरत राहणं मॅन्डेटरी आहे, तो आपण भरायलाच हवा, ते आपलं कर्तव्य आहे. एक चांगलं नागरिक होण्याचा आपला प्रयत्न आपण करत राहायला हवा. पण अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे जी आर्थिक विषमता आहे, नोकऱ्या नाही, हे नाही आणि लोकांना कमीत कमी कष्टामध्ये भरपूर गोष्टी हव्या आहेत. त्यामुळे चोरीसारखी गोष्ट आपण नाही अवॉइड करू शकत आणि ह्या सगळ्या गोष्टी होत राहणार. पण आपण आपल्या परीने थोडंसं सेफ्टी मेजर्स बाळगू शकतो अशा काही सेटिंग्सच्या माध्यमातून. तर त्या नक्की करा आणि तुमचा असा काही अनुभव आहे का, मला नक्की शेअर करा. तुम्ही असा तुमचा हरवलेला फोन किंवा हरवलेलं एखादं डिव्हाइस आणि ते सुद्धा अगदी कामाच्या वेळी, ज्यामुळे तुमच्या खूप प्रॉब्लेम झालेले आहेत, तर ते नक्की शेअर करा. आणि अशा पद्धतीतला हरवलेला फोन कसा शोधता येऊ शकते ते सुद्धा मला कळवा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यासहित पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय.